इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कूच बिहारी ट्रॉफी अंतर्गत महाराष्ट्र व हिमाचल प्रदेश यांच्या 19 वर्षांखालील संघात 4 दिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे। दोन्ही संघ 29 नोव्हेंबर रोजी सोलापुरात दाखल झाले असून सोलापूरचा समर्थ दोरनाल हा महाराष्ट्र संघातील एकमेव स्थानिक खेळाडू ठरणार आहे। सामन्यांपूर्वी स्टेडियममध्ये गवत कटिंग, विकेटवरील ग्रूमिंग, ड्रेसिंग रूम स्वच्छता यासह सर्व तयारी जोरात सुरू आहे। मैदानाची दैनिक देखभाल डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात येत असून प्रेक्षकांना हा सामना मोफत पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दोन्ही संघांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे। पार्क स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे 18 ते 20 हजार असून भविष्यात येथे T20 सामने व्हावेत यासाठी फ्लड लाईट बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती असोसिएशनने दिली। सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन गेल्या 2 वर्षांमध्ये हा 11वी BCCI सामना आहे आणि सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियम स्मार्ट सिटी अंतर्गत नूतनीकरण झाल्यानंतर महाराष्ट्रात इंदिरा गांधी स्टेडियमचं महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात आपल्या इंदिरा गांधी स्टेडियमचं नाव होत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला पूर्ण सहकार देत आहे। आपल्या मैदानाबद्दल एवढी चर्चा होती आहे, 10 पैकी 9 मॅचेस आपण पॉझिटिव्ह झालेले आहेत तिथं, म्हणजे जिंकलेले आहेत। आता ही या वर्षातली 11वी मॅच आहे। हा आपण रिझल्ट पॉझिटिव्ह होईल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नक्कीच विनर होईल। आणि या स्टेडियमवर आज हिमाचल महाराष्ट्र सामना 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर चालणार आहे। हा सर्वांसाठी मोफत फ्री असणार आहे। या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी आम्ही तयार आहेत, ते जोमाने काम करत आहेत। आज तुम्ही पाहत असाल हिमाचल प्रदेश सरावासाठी सकाळी आलेले आहे, दुपारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीकांत मोरे, दत्ताअण्णा सुरवसे आणि खासदार धैर्यशील मोहिते यांचं सहकार्य लाभत आहे। ते आमच्या पाठीशी आहेत आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व सिलेक्शन कमिटी, अंपायर कमिटी आम्हाला सर्वजण मदत करतात। या जोरावर आम्ही आज एवढ्या खात्रीने सांगतो, आम्हाला यापुढे कुठलेही मॅचेस दिले तर आम्ही ते यशस्वी पार काढू।